पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। कोल्हापूरच्या प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीकडून दिंडी काढण्यात आलेली आहे। राजू शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले। बा विठ्ठल शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे असे साकडे पांडुरंगा चरणी घालणार असल्याची माहिती समोर येते। यावेळी कार्यकर्त्यांनी दिंडीत शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा हा गजर त्यांनी केलाय। यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील फलक लक्षवेधी होत आहेत। या दिंडीत सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। आज प्रति नंदवाळ म्हणून असणाऱ्या या ठिकाणी खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी खरं तर निघालेले आहेत। बा विठ्ठला शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्याची सुबुद्धी दे अशा पद्धतीचे पोस्टर्स घेऊन या ठिकाणी हे शेतकरी असतील आणि इतर कार्यकर्ते असतील रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत। राजू शेट्टीने विचारले, पुन्हा एकदा तुम्ही विठ्ठलाला साकडे घालताय? होय, इथं प्रतिपंढरपूर समजलं जात आहे आणि आज आषाढी एकादशी आहे। पांडुरंगाला आम्ही साकडे घालतोय कारण या शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका असेल, राधानगरी तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, बुदरगड आणि आजरा, चंदगड या सगळ्या तालुक्यांना जशा जमिनी जाणार आहेत त्याचबरोबर महापुराचाही तडाखा बसणार आहे आणि हा तडाखा आम्हाला सहन न होणार आहे आणि त्यामुळं गरज नसलेला हा शक्तीपीठ पांडुरंगा रद्द करायची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे म्हणून आज आणि पुन्हा एकदा आम्ही पांडुरंगाला साकडे घालणार आहोत। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी राजू शेट्टी असतील, ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, यांच्यासह शेकडोंच्या संख्येने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी एक विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी या ठिकाणी खरं तर आता निघालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, नंदवाळ, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।